नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची नवीन योजनेविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. जशी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना काढली होती आणि त्याला भरपूर प्रमाणात प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि महायुती सरकार स्वबळावर याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बळावरच खूप मोठ्या प्रमाणात विजयी झालेला आहे. त्याच संबंधात एक नवीन योजना अजून आलेली आहे. त्या योजनेविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एक केंद्र सरकारने नवीन योजना महिलांसाठी चालू केलेली आहे, ज्या योजनेचे नाव आहे की विमा सखी योजना. मित्रांनो, विमा सखी योजना ही एक नवीन योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे, ज्या योजनेमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही नवीन योजना सुरुवात केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव LIC विमा सखी योजना असे असणार आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या LIC माध्यमातून राबवली जाणारी ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे महिलांना नोकरीसह उद्योजकतेची देखील संधी मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये नेमके काय वैशिष्ट्य असणार आहे? LIC विमा सखी योजना काय आहे? प्रशिक्षणादरम्यान मिळणारे वेतन हे किती असणार आहेत? रोजगार निर्मितीसाठी यामध्ये काय फायदा होणार आहे का? योजनेचा उद्देश नेमका काय आहे? त्याचबरोबर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो? ही सर्व माहिती आपण पाहणारच आहोत, एक एक पॉईंटने पाहणार आहोत. LIC विमा सखी योजना ही काय आहे नेमकं मित्रांनो? तर LIC सखी विमा योजना ही भारतीय जीवन विमा निगमची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्या अंतर्गत 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेद्वारे महिलांना LIC एजंट बनवण्याची आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना LIC डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची देखील संधी यामध्ये मिळणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान मिळणारे वेतन हे काय असणार आहे? तर मित्रांनो, प्रशिक्षणादरम्यान असणारे वेतन हे पहिल्या वर्षी 7,000 रुपये महिना स्टायपेंड मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी मित्रांनो 6,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड दिले जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी मित्रांनो प्रशिक्षणानंतर LIC एजंट बनलेल्या महिलांना कमिशनच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न देखील मिळणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये प्रति महिना महिलांना दिला जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, ही मी वेबसाईट उघडलेली आहे, LIC भारतीय विमा जीवन निगम. यामध्ये तुम्ही दिलेले इथे पाहू शकता LIC की विमा सखी की भरती, हीच ती वेबसाईट आहे मित्रांनो, ज्यामध्ये LIC विमा सखी योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. प्रतिमाह देय वजिका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रथम वर्ष 7,000 रुपये असणार आहे, दुसरा साल 6,000 रुपये असणार आहे, तिसरा साल 5,000 रुपये असणार आहे. पहिल्या वर्षात 7,000 रुपये महिना महिलांना दिल्या जाणार आहे प्रशिक्षणाचा. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये प्रति महिना असं या ठिकाणी या योजनेमार्फत महिलांना मिळणार आहेत. मित्रांनो, त्यानंतर नेमका या योजनेचा उद्देश काय आहे? तर सखी विमा योजनेचा पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना रोजगार दिला जाणार आहे, तर पुढील टप्प्यात 50,000 ते 1,00,000 महिलांना यामार्फत रोजगार देण्याचा सरकारचा मानस आहे. मित्रांनो, योजनेचा उद्देश इतकाच आहे की महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना आर्थिक धैर्य देणे आणि त्यांच्या कौशल्याचा प्रोत्साहन देणे हा एक प्रमुख उद्देश ही योजना काढण्याच्या मागे आहे. मित्रांनो, तर या योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो? मित्रांनो, तर या योजनेसाठी अर्ज सर्व महिला करू शकतात ज्या 10वी पास असणार आहेत. त्याचबरोबर पदवीधर महिलांना थेट डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी यामध्ये असणार आहे. अर्ज करण्यासाठी महिलांनी LICच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या LIC कार्यालयात
संपर्क साधायचा आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही देखील हे फॉर्म भरू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे दिलेलं आहे, बीमा सखी के लिए यहाँ क्लिक करें. इथे क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. हाच तो फॉर्म आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही बीमा सखी योजनेचा विषयी अप्लाय करू शकता. या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे? तर मित्रांनो, तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा असायला पाहिजे, शिक्षणाचा पुरावा असायला पाहिजे आणि बँकेचे तपशील म्हणजेच बँक खाते देखील या योजनेसाठी तुम्हाला असणे आवश्यक आहे. देशभरात 3 वर्षात 2 लाख बीमा सखींची नियुक्ती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याकारणाने केंद्र सरकारने ही महिलांसाठी खास योजना बनवलेली आहे मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा उपयोग जसा घेतला, त्याचप्रमाणे सखी बीमा योजना, बीमा सखी योजना या योजनेचा देखील जास्तीत जास्त महिलांनी, जास्तीत जास्त बहिणींनी या योजनेचा देखील उपयोग करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा किंवा मग LIC ऑफिसमध्ये जाऊन देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरायचा कसा याविषयीचा व्हिडिओ देखील आपण टाकणारच आहोत. तो पाहून देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर LIC ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील फॉर्म भरू शकता. या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर जास्तीत जास्त करा, कारण की जास्त महिलांपर्यंत पोहोचल्याच्यानंतर जास्त महिलांना या योजनेचा फायदा घेता येईल. परत एकदा मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. बेल आयकनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.